चंदगड तालुक्यातील कोवाड इथं स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून अज्ञातांनी सुमारे 18 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती। या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून गुन्ह्यात वापरलेली गाडीची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली असल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली आहे। चंदगड तालुक्यातील कोवाड इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून सुमारे 18 लाखांची रोकड शनिवारी रात्री अज्ञातांनी लांबवली होती। चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रक्कम लांबवली होती। चोरट्यांनी नाकाबंदीसाठी लावलेली बॅरिगेड्स तोडून पळ काढला। मात्र यावेळी त्यांच्या मोटारीला अपघात झाल्यानं मोटार तिथंच टाकून चोरटे पसार झालेत। या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक आशिष रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या गाडीची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली असून आरोपींची नावंही निष्पन्न झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली आहे। यातील संशयित आरोपी हे राजस्थानमधील असून त्यांच्यावर एटीएम फोडल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत।